नमस्कार. माझं नाव योगिता ठाळकर आणि चॅनलचं नाव योगिता आशा स्वयंसेविका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये लसीकरण रजिस्टर जे कसं बनवायचं आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आणि कसं आखायचं आणि लसीकरणाचे डोस किती असतात. म्हणजे आपण जेव्हा 1.5 महिन्याच्या एका बाळाला आपण किती लस देतो आणि 2.5 महिन्याच्या बाळाला किती लस देतो, असं मी तुम्हाला प्रत्येक लसीबद्दल माहिती सांगणार आहे. आणि आपल्या आशा कार्यकर्तींना जरी आपण म्हटलं असतं त्यांच्या लस कधी दिल्या कधी नाही, आपण त्यांची डेट लिहत असतो. जरी तारीख लिहत असलं तरी पण आपल्याला त्याबद्दल म्हणजे थोडी माहिती असायला पाहिजे. जे असं म्हणजे रजिस्टर भरतो आपण तेव्हा म्हणजे लसीकरणाचा जो तक्ता असतो त्याप्रमाणेच असतो, पण आपल्याला लसीकरण तक्ता पाठांतर करणं तेवढंच महत्त्वाचं असतं, म्हणजे आपल्याला कधी पण उपयोगी पडू शकतो. तर लसीकरणाचा तक्ता सगळ्यांना लक्षात म्हणजे परीक्षेसाठी पण उपयोगी असतो, त्यावर प्रश्नही विचारले जातात. त्याच्यामुळे लसीकरणाचं जे असतं रजिस्टर ते एक महत्त्वाचं असतं. आणि या रजिस्टरामध्ये आपल्याला जी माहिती भरायची असते ती कंप्लीट असेल तर हा रजिस्टर आहे त्याचे आपल्याला महिन्याचे 300 रुपये मिळतात. आणि परत वरतून आपल्याला एका बालकाचं म्हणजे जे लसीकरण झालं तर त्याचं एक लसीकरण झालं त्यामागे वेगळे पैसे मिळतात. परत वरतून आपल्याला HBY कार्ड असतो, त्यामध्ये आपण 1.5 वर्षापर्यंत बाळाला भेट देतच असतो. आणि लसीकरणाचं कार्ड असतं ते पण पाहतच असतो की या बाळाचं 1.5 वर्षापर्यंत लसी झालेल्या आहेत का, 9 महिन्याची लस झालेली आहे का नाही. तर आपल्याला हे लसीकरणाचं रजिस्टर खूप महत्त्वाचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. मी स्वतः जो बनवलेला आहे तो आखील स्वरूपात आहे आणि छापील स्वरूपात सुद्धा मिळतात, पण मी स्वतः आखून बनवलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि माझ्या जर व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आपण लसीकरणाचं जे रजिस्टर आहे ते कशा प्रकारे भरायचं आणि लस ह्या दोन्हीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, माझं लसीकरणाचं रजिस्टर आहे. इथे अनुक्रमानिका आहे याप्रमाणे टाकलेली आहे आणि इथे बालकाचं नाव आहे. पुढे दिनांक आहे, जन्मदिनांक जे असेल ते आपण इथे टाकायचे आहे. आणि इथं लिंगाचा कॉलम आहे, मेल फिमेल याप्रमाणे टाकलेलं आहे. आणि पुढे इथे BCG आणि झिरोपोलिओ. ज्या बाळाचा जन्म झाला असेल त्याला 1-2 दिवसामध्ये ह्या 2 लसी देतात, त्याप्रमाणे आपण इथे त्या तारखा टाकून घ्यायच्या आहेत. आणि पुढे इथे झिरोपोलिओ त्याच दिवशी देतात म्हणून माझे दोन्ही पण तारखा सेम आलेली आहे. हे BCG आणि झिरोपोलिओ हे जन्मता देतात बाळाला. आणि पॅन्टा पहिला, रोटा पहिला, PCV पहिला, IPV पहिला. हे जे आहे ते 1.5 महिन्याच्या बाळाला देतात. ओरल पोलिओ पहिला हे त्याचसोबत देतात. 1.5 महिन्याच्या बाळाला हे दोन्ही लस एकत्रच देतात. आणि इथे महिन्याच्या बाळाचं पॅन्टा दुसरा, रोटा दुसरा आणि इथे ओरल पोलिओ दुसरा. म्हणजे 2.5 महिन्याच्या बाळाचं लसीकरणाचं असतं तेव्हा पॅन्टा दुसरा, रोटा दुसरा आणि त्याबरोबरच ओरल पोलिओचा पण दुसरा डोस देतात. हे दोन्ही एकत्र 2.5 महिन्याच्या बाळाला डोस देतात. आणि इथे पुढे पॅन्टा तिसरा, रोटा तिसरा, IPV दुसरा, PCV दुसरा आणि ओरल पोलिओचा तिसरा डोस. हे दोन्ही पण 3.5 महिन्याच्या बाळाचा डोस आहे. आणि इथे 9 महिन्याचं बाळाचं आहे. MR पहिला, PCV बूस्टरचा मी B टाकलेला आहे. IPV तिसरा आणि जीवनसत्वाचा पहिला डोस देतात, तिला विटॅमिन A म्हणतात. मी इथे मराठीत लिहिलेलं आहे जीवनसत्व किंवा विटॅमिन तुम्ही म्हणू शकता. आणि इथे 9 महिन्याचं डोस हे दोन्ही एकत्र देतात.
आणि हा DPT बूस्टरचा पहिला जीवनसत्व ए विटॅमिन एचा सेकंड डोस. हे जे आहे ते 1.5 वर्षाच्या बाळाचा डोस आहे. 1.5 वर्षाच्या बाळाचा डोस आहे आणि हे डोस नंतर आपण 6-6च्या महिन्याने बाळाला हे डोस देतो. विटॅमिन 3, विटॅमिन 4, विटॅमिन 4, विटॅमिन 5, विटॅमिन 6, 7, 8, 9 असे जे काय असतात ते बघू शकता. 6-6 महिन्याच्या अंतराने पुढे 1.5 वर्षाच्या पुढील बालकांना द्यायचे असतात. ते 5 वर्षापर्यंत द्यायचे असतात. तर बघू शकता मी याप्रमाणे रजिस्टर आखलेलं आहे. तुम्ही पण बनवायचं असेल तर याप्रमाणे आखू शकता. या लसीकरणाच्या तक्त्याप्रमाणेच बनवलेलं आहे. BCG पासून तर पुढे 1.5 वर्षापर्यंत. पुढे लसी लिहिल्या नाही कारण माझं रजिस्टर जरा आखण्यासाठी कमी जागा नव्हती, त्याच्यामुळे बाकी लसीच्या आखलेले नाही आहेत कॉलम मी. हे मातेचं लसीकरण कार्ड आहे. तुम्ही बघू शकता कोणकोणत्या लसी कोणत्या महिन्यात द्यायच्या आहेत. तुम्हाला हे जर वाचलं एखाद वेळेस तरी लगेच पटकन लक्षात राहण्यासारखी सोपी टेक्निक आहे. चला तर बघूया आपण. जन्म झाल्यानंतर बाळाचा 0 पोलिओचा पहिला डोस असतो. तो 0 पोलिओचा, नंतर हेपॅटायटिस B, नंतर BCG आणि 1.5 महिन्याचं असतं ते ओरल पोलिओचा पहिला, पॅन्टाचा पहिला, रोटाचा पहिला, PCVचा पहिला आणि IPV पहिला. नंतर इथे 2.5 महिन्याच्या बाळाचा डोस आहे. पुढे 2.5 महिन्याच्या बाळाचा आहे ओरल पोलिओ दुसरा, पॅन्टा दुसरा आणि रोटा दुसरा. नंतर 3.5 महिन्याचा डोस आहे ओरल पोलिओचा तिसरा, पॅन्टाचा तिसरा, रोटाचा तिसरा, PCVचा दुसरा, IPV दुसरा. 3.5 महिन्याचे आहे ते बघा, हे तिसरा आणि नंतर दुसरा. लक्षात राहणार येईल तुम्हाला. तर बघा पहिले 3 नंतर दुसरे 2 डोस येतात. आणि पुढे 9 महिन्याच्या बाळाचं आहे. ते 9 महिन्याच्या बाळाचं बघा कसं दिलं आहे. MR पहिला JE दिलेला आहे, तो आपल्याकडे नाही मिळते, तो जपानचा आहे. आपल्या इंडियामध्ये अजून ही लस आलेली नाही आहे. विटॅमिन एचा पहिला PCV बूस्टर. हे जे आहे ते 3च आपल्याकडे 9 महिन्याच्या बाळाला देतात. नंतर 16 ते 24 महिने म्हणजे 1.5 वर्षापर्यंत बाळाचे डोस आहे. DPTचा पहिला डोस आहे. DPT बूस्टर पहिला, विटॅमिन एचा दुसरा डोस, MRचा दुसरा, नंतर JE आहे तो आपल्याकडे नाही मिळते आणि OPV बूस्टर. हे जे आहे ते 4 लस आपल्या 1.5 वर्षाच्या बाळाला दिले जातात. आणि इथे 5 ते 6 वर्ष DPT बूस्टरचा दुसरा डोस देतात. 10 वर्ष इथे TTचं TD, 16 TD. तुम्ही इथे बघू शकता विटॅमिन एचे 9 डोस आहेत, ते कशाप्रमाणे द्यायचे आहेत. विटॅमिन एचा तिसरा डोस असतो तो 2 वर्ष. विटॅमिन एचा चौथा असतो तो 2.5 वर्षापर्यंत द्यायचा. नंतर विटॅमिनचा 5वा डोस आहे तो 3 वर्ष. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 6-6 महिन्याच्या अंतराने आहे. ते तुम्हाला असं पटकन समजण्यासारखं आहे. आणि ह्या लसीकरणाच्या फायदे आहेत म्हणजे जे मातेला सांगायचे आहेत. म्हणजे BCGची लस आहे ती क्षयरोगापासून बचाव करते. पुढे हेपॅटायटिस B आहे, यकृताच्या रोगापासून बचाव करते. ओरल पोलिओपासून बचाव करते. IPV पोलिओपासून बचाव करते. पॅन्टाचा फुल फॉर्म पेंटाव्हॅलंट. डांगा, खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ B आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा B संसर्गजन्य आजारापासून बचाव करते. पुढे PCV आहे तो न्यूमोनियापासून बचाव करते. रोटा अतिसारापासून बचाव करते. MR वॅक्सिन गोवर रुबेलापासून आजारापासून बचाव करते. JE इंजेक्शन, JE वॅक्सिन ते आपल्याकडे नाहीच आहे, मेंदूज्वरापासून बचाव करते. DPTचं डांगा, खोकला, घटसर्प आणि धनुर्वातापासून बचाव करते. तुम्ही हे महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहून घेतलं तर खूपच फायद्यासाठी आहे. बघू शकता तुम्ही, हा महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता.